विश्वशांती प्रार्थना सभागृह असं म्हटलं आहे. वर्ल्ड पीस प्रेयर हॉल असं त्याचं स्वरूप आहे. आणि वर्ल्ड पीस लायब्ररी, विश्वशांती ग्रंथालय खालच्या बाजूला जे पाहिलं असेल आपण ते, पण त्याचा एकूण एरिया आहे 60,000 चौरस फूट. बेस त्याचा जो आहे तो 250 फूट बाय 250 फुटाचा बेस आहे. किंबहुना अशा प्रकारची वर्ल्ड पीस लायब्ररी, जगामध्ये अनेक लायब्ररी आहेत, मोठ्या सुंदर अभ्यासक्रम आहेत, परंतु भारतामध्ये अशा प्रकारचं विश्वशांती ग्रंथालय किंबहुना प्रथमच त्याचं उभारणी होत आहे. आणि योग असा की विश्वशांती ग्रंथालयाच्या वरच्या माथ्यावर आपण ज्या ठिकाणी आता बसलो त्याचं स्वरूप तुम्ही थोडंसं पाहिलं असेल, परंतु हा विश्वशांती प्रेयर हॉल किंवा विश्वशांती प्रार्थना सभागृह असं म्हणतो आपण. योग असा आहे की जेव्हा हे डिझाईन केलं गेलं, ज्याला जवळजवळ 9 ते 10 वर्ष होऊन गेली, या ठिकाणी पूर्ण जंगल होतं पूर्णपणे. हे जगप्रसिद्ध सिने ॲक्टर, प्रोड्युसर, डायरेक्टर, लिजंड ऑफ इंडियन सिनेमा आणि भारतीय संस्कृतीचा चाहता राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांच्या ही मालकीची भूमी. आणि ही योगायोगाने या माईस MIT पुणे किंवा विश्वशांती केंद्र आळंदी माईस MIT पुणे संस्थेकडे आली. आणि या ठिकाणी जे काही आत्ता आपण पाहिलं असेल अवतीभोवती, त्याला पुन्हा एकदा उच्चारण करतो मी की याला नुकतंच आम्ही त्याचं नामकरण केलं गेलं. याला भारतीय संस्कृती डॅश ज्ञान दर्शन असं कन्स्ट्रक्शन झालं. इंजिनिअरिंगमध्ये नॉर्मली साईन, कोसाईन, ट्रिग्नॉमेट्री वापरून स्टार लावताना तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता हे जे ट्रेस आहेत ना, तर हा 63 फूट आहे का? 63 फूट. तर त्याला हे जे दाखवलं आहे तार, हा वायर आहे छोटी, अगदी लहान वायर आहे, ती याला जोडली जाते आणि ती किती इंचावर किती ओढायची हे सुद्धा ठरले. आम्ही स्ट्रक्चरल डिझाईन करणारी मंडळी आम्ही रुटीनमध्ये काम करतो. आमचा एक सेट पॅटर्न असतो. आम्ही एक ड्रॉईंग करून त्याप्रमाणे आमचं डिझाईन, कॅल्क्युलेशन, ड्रॉईंग सगळं, व्हॅलिडिटी त्याचं कॉम्प्युटर मॉडेल करतो, सगळं करतो. त्याची स्ट्रक्चरल सेफ्टी असेस करतो. तसं यांच्याकडे न करता त्यांनी जे जुन्या पद्धतीने आपण काम करतो, जे स्किल्ड लेबरवर अवलंबून असतं आणि त्याच्यामध्ये अनुभवातून सिद्धी प्राप्त झालेली